सहकाराला ऊर्जा कोण देतं? तर केंद्र सरकारचं राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ म्हणजेच NCDC. हे NCDC सहकाराचा कणा असलेल्या साखर उद्योगांना दरवर्षी काही ना काही आर्थिक मदत करतं, उभारी देण्याचा प्रयत्न करतंय. आता हे खातं कोणाच्या अखत्यारीत आहे? तर मंत्री अमित शहांच्या. एप्रिल महिन्यात याच NCDCनं महाराष्ट्रातील 7 साखर कारखान्यांना कर्ज मंजूर केलं. ही झाली पहिली बातमी. याच बातमीत दुसरी बातमी ही होती की 7 कारखान्यांचं कर्ज मंजूर झालं व 7 कारखान्यांचं कर्ज नामंजूर करण्यात आलं. म्हणजेच काय, तर 14 कारखान्यांना कर्ज देण्याचा प्रस्ताव NCDCकडे पाठवला होता. त्यापैकी निम्म्या कारखान्यांना कर्ज देण्यात आलं. आता गंमत म्हणजे नगर जिल्ह्यातील एका कारखान्याला कर्ज सरकारनं दिलंय, तर दुसऱ्या कारखान्याला कर्ज नाकारलंय. हाच आपल्या आजच्या विश्लेषणाचा विषय आहे. आता तुम्ही म्हणाल, यात विश्लेषणासारखं काय आहे? तर थांबा, भाजप कसा गेम करतंय हेच आपण या व्हिडिओतून पाहूयात. नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गेल्या 3 टर्मपासून सत्तेत आहेत. महाराष्ट्राचं राजकारण करायचं म्हटल्यावर सहकार क्षेत्र किती महत्त्वाचं आहे हे त्यांना व त्यांच्या भाजपला माहिती आहे. म्हणूनच 2014 पासून भाजप सहकारातील दिग्गज नेत्यांना जवळ करण्याचा खेळ खेळतंय. गेल्या 15-16 वर्षांचं राजकारण पाहिलं तर महाराष्ट्रातील कित्येक दिग्गज सहकार सम्राट भाजपच्या गळ्याला लागलेत. भाजपनं त्यांना ओढलंय हे खरं असलं तरी त्यांनाही भाजपची गरज पडली, हेही तितकंच खरं आहे. आता नाक दाबून तोंड उघडायचं हे काय राजकारणात नवीन नाही. महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळीही राजकारणात हा खेळ सुरूच होता. फक्त भाजप सत्तेत आल्यावर तो खेळ जरा डोक्याडोक्यानं खेळला गेला, एवढंच. तर आजचा विषय आहे NCDC म्हणजेच राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाचा. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने गेल्या महिन्यात राज्यातील 14 साखर कारखान्यांचा प्रस्ताव NCDCकडे पाठवला होता. त्यापैकी 7 कारखान्यांना NCDCनं कर्ज मंजूर केलं व 7 कारखान्यांना कर्ज नाकारलं. बरं, हे कर्ज कुणाला नाकारलं? तर कृषी मंत्री दत्ता भरणे, माजी आमदार संग्राम थोपटे, माजी आमदार राहुल जगताप यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांच्या कारखान्याला NCDCनं झटका दिला. NCDCनं सक्षम आणि सध्या सुरू असलेल्या कारखान्यांच्या कर्ज प्रकरणाला मंजुरी दिली. कोल्हापूरमधील श्री भोगावती, श्री दूधगंगा, वेदगंगा, तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना, सांगलीतील क्रांती अग्रणी डॉक्टर GD बापू लाड कारखाना, नेवाशातील मुळा सहकारी साखर कारखाना, साताऱ्यातील अजिंक्य तारा कारखाना आणि बीडमधील लोकनेते सुंदररावजी सोळंके साखर कारखान्यांना कर्ज मंजूर केलं. आता यापैकी अनेक कारखाने हे विरोधकांचे आहेत, परंतु तरीही भाजपनं त्या कारखान्यांना कर्ज मंजूर केलं. कारखान्यांना कर्ज मिळाल्याने आता या कारखान्यांना आपला कारभार चांगला हाकता येणार आहे. शिवाय इथेनॉल को पॉवर सारखे उपक्रमही नव्या जोमाने उभे राहता येणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, असं का? कारण एकीकडे कृषी मंत्र्यांच्या कारखान्याला कर्ज नाकारून सरकारनं नेवाशातील ठाकरे गटाचे नेते व माजी मंत्री शंकरराव गडाखांच्या मुळा कारखान्याला कर्ज कसं दिलं? तर हीच खरी गंमत आहे. शंकरराव गडाख हे गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ आहेत. ठाकरे गटात ते सक्रिय दिसत नाहीत. काही महिन्यांपूर्वी झालेल्या नेवासा नगरपालिका निवडणुकीतही त्यांनी मशालीच्या चिन्हावर निवडणूक न लढवता आपल्या जुन्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या बॅट या चिन्हावर निवडणूक लढवली होती. जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या अनेक कार्यक्रमांकडेही त्यांनी पाठ फिरवली होती. गेल्या वेळी नेवासा विधानसभा मतदारसंघात मशाल या चिन्हावर पराभव झाल्यापासून ते ठाकरे गटात अस्वस्थ झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. कार्यकर्त्यांनाही आता सत्तेतील पक्षात जाण्याची घाई झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. स्वतः शंकरराव गडाख यांनी पक्ष बदलल्याचे संकेत दिले नसले तरी त्यांच्या शिवसेना शिंदे गट किंवा भाजप प्रवेशाच्या चर्चा आजही होताना दिसतात. शंकरराव गडाखांची मुंबईवारी अनेकदा यासाठी असते असं बोललं जातं. दुसऱ्या बाजूने विचार केला तर गडाखांच्या हातून शनी शिंगणापूर देवस्थान गेलंय. सरकार त्याच्यावर नवीन विश्वस्त मंडळ बसवणार आहे. त्यामुळे या देवस्थानवर आपल्या अधिपत्याखाली विश्वस्त मंडळ असावं असा गडाखांचा आग्रह आहे. त्यासाठीच कदाचित ते लवकर भाजपमध्ये येतील अशा बातम्या सुरू झाल्या आहेत. गडाखांची भाजपशी झालेली जवळीक हेच त्यांच्या मुळा कारखान्याला मिळालेल्या कर्जाची पहिली पायरी आहे का? हा प्रश्न सध्या नेवासकरांना पडला आहे. मुळा कारखाना, मुळा एज्युकेशन संस्था आणि शनेश्वर देवस्थान
या तिन्हीसाठी गडाख सत्ताधारी पक्षात जातील अशी गणिते मांडली जात आहेत। आता यात बातमीची दुसरी बाजू ही तेवढीच महत्त्वाची आहे। एकीकडे सरकारने मुळा कारखान्याचं कर्ज मंजूर केलं, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे श्रीगोंद्याचे माजी आमदार राहुल जगताप यांच्या कर्मयोगी कुंडलिकराव जगताप कुकडी कारखान्याचं कर्जही नामंजूर केलं, त्यांचा प्रस्ताव फेटाळला। जगताप यांच्यावर गेल्या विधानसभेला बंडखोरी केली म्हणून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने निलंबनाची कारवाई केली होती। जगताप हे त्यानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या जवळ गेले, परंतु त्यांनाही भाजपमध्ये येण्याच्या ऑफर दिल्याच्या चर्चा झाल्या। जगतापही भाजपमध्ये जातील अशाही बातम्या आल्या, परंतु यापैकी काहीच झाले नाही। त्यामुळेच त्यांच्या कारखान्यांचं कर्ज नाकारलं गेलंय का हा प्रश्न पडला। भाजपनं NCDCच्या माध्यमातून एका नेत्याचं नाक दाबलं तर दुसऱ्या नेत्यांचं तोंड उघडलं, अशा चर्चा सुरू झाल्या। भाजपची हीच नाक दाबून तोंड उघडण्याची युक्ती पाहता भविष्यात नगर जिल्ह्यातील गडाख जगताप हे दोन्ही साखर सम्राट भाजपमध्ये येतील असं बोललं जात आहे। मित्रांनो, गडाख व जगताप हे भाजपात येतील असं तुम्हाला वाटतं का? तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात नव्या विषयावर, तोपर्यंत सप्रेम नमस्कार।